आणि काही पेशंटमध्ये म्हणजे जर आपण ऑपरेशन केलंच नाही तर पेशंटमध्ये कर्करोग होण्याची संभावना वाढते. नमस्कार मित्रांनो, आपला फॅमिली डॉक्टर चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप दंडवते, MS जनरल सर्जरी, मूळव्याध तज्ञ. आजचा टॉपिक आहे सर्कमसिजन म्हणजे सुंता. आज आपण त्याबद्दल पूर्ण माहिती पाहूया. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा पहिला क्वेश्चन आहे की लहान मुलांना लघवीचा त्रास होतो किंवा लघवी करताना लहान बाळ रडतात असं पॅरेंट लोक येऊन ओपीडीत सांगतात, तर ते काय असतं सर? कसं आहे की लहान मुलांमध्ये म्हणजे 5 वर्षाच्या मुलापर्यंत नॉर्मली स्किन ही लघवीच्या जागेची चिकटलेली असते. पुढे बऱ्याच बाळांमध्ये नॉर्मली जिथून लघवी यायला पाहिजे ती जी स्किनची जागा आहे, लिंगाच्या पुढची जी प्रिप्युजल स्किन आहे त्याची ती जी जागा आहे ती तिथे पूर्णपणे ब्लॉक होते आणि मग लघवी करताना फुगवटा यायला चालू होतं म्हणून बाळ रडतात आणि वारंवार तिथे इन्फेक्शन होतं म्हणून ते रडतात. ओके, म्हणजे ते लहान मुलांमध्ये लघवीची जागा किंवा त्याचं कातडं मागे जात नाही त्यामुळं असं होतं का काही दुसरं कारण असतं सर? नाही, म्हणजे मूळ कारण तेच आहे की 5 वर्षापर्यंत मी जसं म्हणलं की 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हे सगळ्यात कॉमनेस्ट कॉज आहे की कातडं तिथं चिकटून राहणं, मागं न जाणं. त्यामुळे लघवी करताना कॉमन सिम्पटम सांगतात रिलेटिव्ह की ते म्हणजे फुगा येतो तिथे आणि मग लघवी होते. आणि तिथं काय मग बारीकचं इन्फेक्शन किंवा वारंवार इन्फेक्शन झाल्यामुळे बाळा जास्त रडतात. बाळांना पण युटे बसतो? हो, बसतो, नक्की बसतो. ओके. दुसरं काय असतं सर की काही लहान मुलांमध्ये लघवी दुसऱ्या बाजूने होते किंवा लघवीला 2 ओपनिंग असतात असं पॅरेंट्स लोक येऊन ओपीडीला विचारतात की लघवी दुसरीकडूनच करतो, तर तो प्रकार काय असतो सर? कसं आहे की युजली युरेथ्रल ओपनिंग म्हणजे लघवीची जी जागा आहे ती आपल्या जे पेनिस म्हणजे लिंगाच्या समोरची सुपारी आहे ज्याला ग्लान्स म्हणतो आपण, त्याच्या मध्यावर असते आणि तिथूनच लघवी बाहेर येत असते. पण काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत जन्मजात असणाऱ्या की ज्याच्यामध्ये लघवीची जागाच खाली असते, म्हणजे नॉर्मल जी मध्यावर आहे त्यापेक्षा खाली असते ती, त्यामुळे तिथून लघवी येते, ज्याला आपण हायपोस्पिडिओसिस असं म्हणतो. ओके. पण आता जे लघव्याची 2 जागून किंवा ओपनिंग वेगळीकडे आहे असं जे आहे, पण त्यासाठी उपचार काय असतात म्हणजे काय करावं लागतं? युजली त्याचे ग्रेडेशन्स आहेत. खरं तर 3 किंवा 4 ग्रेडेशन्स पडतात त्याचे, की नॉर्मली त्याला आपल्याला सर्जरीच लागते. बऱ्याच वेळेस कसं असतं की नॉर्मल ओपनिंगच्या पेक्षा थोडी खाली ओपनिंग असेल तर आपण जास्त करून काही करत नाही, पण त्याच्या खाली म्हणजे कुठं की पेनिसच्या मध्यावर म्हणजे लिंगाच्या मध्यावर जर ती असेल तिथून ओपनिंग किंवा मग स्क्रोटमवर म्हणजे अंडाशयाच्या वर असेल तर मात्र त्याला रिकन्स्ट्रक्शन करायला लागतं, म्हणजे प्लास्टिक सर्जरी करावी लागते. म्हणजे प्लास्टिक सर्जरी करून आपण थोडक्यात काय करतो की लघवीचा मार्ग व्यवस्थित बनवतो ज्यातनं नॉर्मली लघवी येऊन जाते. ओके. काही लहान मुलांमध्ये जे स्किन आहे, त्वचा आहे त्याची म्हणजे प्रिप्यूस म्हणतात तुम्ही आता त्याला, ते मागच्या साईडलाच असते, जन्मतःच असते. मग काही लोक म्हणतात की त्याची बाळ आईच्या पोटात नेताना सुंता होऊन आलेली आहे, तर तो काय प्रकार असतो सर? म्हणजे ही खूप रेअर कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये प्रिप्युजल स्किन म्हणजे जी समोरची जी लघवीच्या जागेची स्किन आहे तीच नसते, तर त्या कंडिशनला सायंटिफिक लँग्वेजमध्ये अपोस्थीया असं म्हणतात. पण खूप दुर्मिळ सापडते हे. त्याला सुंता करायची गरज वगैरे काही नसते? गरज म्हणजे तिथे नसतेच ती स्किन, अशी गोष्ट आहे. ओके. दुसरं आहे सर की आपण जे म्हणतो सुंता करतात, म्हणजे काही धर्मांमध्ये सुंता केली जाते किंवा खतना म्हणतात, ज्यूज लोकांमध्ये, मोमेडियन लोकांमध्ये, यहुदी लोकांमध्ये, तर ते काय असतं सर? ॲक्च्युली काय आहे की धार्मिक पार्ट जो आहे म्हणजे काही विशिष्ट धर्मांमध्ये हे बाय डिफॉल्ट म्हणजे केलेच जाते प्रत्येक पेशंटमध्ये, की ज्याच्यामध्ये एक 15 दिवसाच्या बाळापासून मोठ्यापर्यंत ती केली जाते. म्हणजे काय करतो आपण की त्यात जी तिथली जी कातडी आहे ती आपण काढत असतो, प्रिप्युजल स्किन काढत असतो. ओके. म्हणजे समजा असं नॉर्मली सुंता करावी लागली तर त्याची
कुठल्या कंडिशन मध्ये केली जाते लहान मुलांमध्ये? लहान मुलांमध्ये बर वारंवार जर लघवीला इन्फेक्शन होत असेल लहान मुलांमध्ये, जसं मी म्हणलं की वारंवार ती स्किन जी आहे ती 5 वर्षाच्या मुलापर्यंत जरी मागं जात नसली, पण तिचा जर सारखा फुगा येतोय किंवा सारखं वारंवार आग होते तिथे, किंवा तिथे बारीक स्राव येत आहेत, चिकटपणा राहतोय, तर अशा वेळेस वारंवार लघवीला इन्फेक्शन होऊन ते वर शरीरात पसरण्याच्या पेक्षा आपण त्या पेशंटमध्ये सर्कमसिजन म्हणजे सुंता ही सर्जरी करतो. ओके. म्हणजे समजा लहान वयात सुंथा केली, सर्कमसिजन केलं किंवा खतना केली, तर पुढे जाऊन त्याला काही शारीरिक किंवा लैंगिक त्रास होऊ शकतात का त्या बाळांना? अजिबात नाही. जरी एखाद्या पेशंटची लहान वयामध्ये सुंथा झाली, सर्कमसिजन झालं, तर भविष्यामध्ये त्याला त्याच्या म्हणजे सेक्शुअल लाईफमध्ये, आफ्टर मॅरेज लाईफमध्ये कुठल्याही स्वरूपाचा कसलाही त्रास होत नाही. रादर दॅन म्हणजे मी असं म्हणेन की जे इन्फेक्शन पासून तो फ्री झाल्यामुळं परत भविष्यात त्याला कुठल्याही प्रकारचं त्या लघवीच्या जागेचं इन्फेक्शन बसायचे चान्सेस खूपच कमी होऊन जातात. म्हणजे तोट्यापेक्षा फायदेच जास्त आहे. भरपूर फायदे आहेत त्याचे. आता सर आहे, आता मोठ्या व्यक्तींवर येऊ की मोठ्या माणसांमध्ये सुंता किंवा सर्कमसिजन कोणत्या कंडिशन मध्ये करतात? मोठ्या माणसांमध्ये टिपिकली काय आहे की जसं बॅलेनोपोस्थायटिस म्हणतो आपण की वारंवार लघवीच्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा बॅलेनोपोस्थायटिस म्हणजे काय की ग्लान्स पेनिस म्हणजे लिंगाची सुपारीचा भाग आणि त्याच्या पुढची स्किन ह्या दोन्हीला वारंवार इन्फेक्शन होत राहतं. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की ते इन्फेक्शन होऊन होऊन पेशंटला वारंवार ताप येणं, लघवीचे इन्फेक्शन सारखे सारखे होणं, किंवा काही पेशंटमध्ये असं असतं की स्किन मागं जात नसते आणि मग त्यांच्या काही म्हणजे सेक्शुअल लाईफमध्ये भरपूर त्याचे दुष्परिणाम जाणून येतात. म्हणजे लिंगाला तरटरपणा आला तर मग काय होतं की स्किन मागं जात नाही, संबंध ठेवताना पेशंटला प्रचंड त्रास होतो, दुखत राहतं. तर अशा वेळेस आपल्याला ती सुंथा करणं हे गरजेचं असतं पेशंटमध्ये. ओके. आणि सर ते दुसरं असतं की बाबा जनरल भाषेत असं म्हणलं जातं की स्किन मागं जाऊन अडकली, हा काय प्रकार असतो सर? स्किन मागं जाऊन अडकणं याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण पॅराफायमोसिस म्हणतो. म्हणजे काय होतं की एकतर त्याची स्किनची जी इलॅस्टिसिटी असते म्हणजे जेवढी ती पुढं मागं जायला पाहिजे तेवढी बऱ्याच पेशंटमध्ये ते जात नसते. म्हणजे बऱ्याच पेशंटमध्ये काय असतं की पूर्णपणे पुढेच असते चिकटलेली किंवा अर्धी मागं जात असते. तर ज्यावेळेस काही म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या वेळेस किंवा संबंध ठेवताना किंवा काही वेळेस इरेक्शन झालं तर त्यावेळेस ती स्किन मागं जाते आणि अडकून बसते. तर होतं काय की त्याची अशी मजा आहे की बरेच पेशंट फर्स्ट नाईट नंतर आमच्याकडे येतात, म्हणतात की अहो सर कालच लग्न झालं आणि पहिल्यांदा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या नंतर स्किन मागं अडकली आहे आणि ती प्रचंड दुखते, कारण की तिथं त्याची रिंग फॉर्म होते, टाईट रिंग फॉर्म होते आणि ती रिंग तिथेच अडकून बसल्यामुळे तिथं सूज येते आणि तिथलं जे रक्तपुरवठा आहे तिथल्या भागाचा तो पूर्णपणे हॅम्पर होतो, तिथले लिम्फॅटिक्स जे आहेत ते पण ब्लॉक होतात. त्यामुळे टिपिकल त्या रिंगच्या भोवती ना ती लिंगाच्या गोटीच्या मागच्या साईडला, ग्लान्स पेनिसच्या मागच्या साईडला पेशंटला सूज आणि दुखणं प्रचंड असतं. ओके. मग त्यासाठी काय ऑपरेशन वगैरे करावं लागतं का? बेसिकली काय आहे की त्याला सुरुवातीला प्रायमरी आपण काय करतो की पॅराफायमोसिस रिडक्शन करतो. म्हणजे तिथल्या जागच्या जागी भूल देऊन तिथली जी सूज आहे त्याला काही प्रकार आहेत निडलिंग आणि बाकीच्या गोष्टी की जेणेकरून तिथली जी रिंग आहे ती आपण सरकून पुढे आणतो. ओके. पण पॅराफायमोसिस बसल्यानंतर सर्कमसिजन करणं गरजेचं आहे का? पॅराफायमोसिस बसल्यानंतर जर पॅराफायमोसिस रिडक्शन होत नसेल म्हणजे काय की ती रिंग जी टाईट बसलेली असते अडकून तिथं, शेवटी ती रिंग टाईट बसली आहे त्यामुळे गळा आवळल्यासारखं होतं ना तिथे. ओके. जे ग्लान्स पेनिस आहे, जी सुपारी म्हणतो आपण लघवीच्या जागेची, त्याला तिथला रक्तपुरवठाच खंडित होतो आणि पेशंटला जास्त त्रास होतो. तर अशा वेळेस आपण काय करतो, जर आपण प्रथम उपचार करताना म्हणजे बायोबेस तुम्ही सर्जनकडे जाऊनच करणं गरजेचं आहे, त्या ट्रेंड असतात त्यामध्ये. पॅराफायमोसिस रिडक्शन नाही झालं तर आपण अशा वेळेस डायरेक्ट सर्कमसिजन म्हणजे सुंथा नाही करत. अशा वेळेस पेशंटला आपण डॉर्सल स्लिट मारतो. म्हणजे काय की जी ग्लान्सच्या वरची प्रिप्युजल स्किन आहे त्याला आपण एक कट घेतो जेणेकरून तिथली जी टाईट रिंग आहे ती तुटते आणि मग त्याला आपण टाकी घेऊन नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतो.
हा, आणि मग जर हे वारंवार असं घडत असेल तर मग पेशंटला भविष्यात जाऊन सुंथा किंवा सर्कमसिजन करणंच 100% त्याच्यावरचा उपाय राहतो. ओके. दुसरी एक गोष्ट असते की सर, आफ्टर मॅरिड किंवा लग्नानंतर लगेच की बाबा माझ्या लघवीच्या जागेतून थोडं थोडं रक्त येतंय, किंवा मी संबंध ठेवला की खाली रक्त येतोय, असं ते होतं. ते काय असतं सर? म्हणजे ते फ्रेनुलमला काय त्रास होतो का पुढं? कसं असतं की एक ती नॅचरल कंडिशन आहे काही लोकांमध्ये असणारी, की फ्रेन्युलर ब्रीच म्हणतात त्याला. की फ्रेन्युलम म्हणजे तिथलं जो लघवीच्या जागेच्या मागून जी रक्तवाहिनी येत असते त्याच्या भोवतालची जी स्किन आहे ती नॉर्मली थोडी मागं असायला पाहिजे त्या आर्टरीपासून. पण काय असतं, काही जणांमध्ये ते फ्रेन्युलर आर्टरी आणि त्याच्यासोबतची स्किन खूपच कमी असते, शॉर्ट असते. त्यामुळं होतं काय की ज्यावेळेस इरेक्शन होतं पेशंटमध्ये संबंध ठेवताना, तर त्यावेळेस ती स्किन म्हणावी अशी पूर्ण मागं जात नाही. आणि अशा वेळेस काय, एकतर प्रचंड दुखायला लागतं पेशंटला, किंवा फ्रेन्युलर आर्टरी तिथली जी आहे रक्तवाहिनी ती फुटते आणि मग अचानकच ब्लिडिंग चालू होतं. ओके. त्यांनी पण पेशंट घाबरतात, त्यांना असं वाटतं की अरे खूप जास्त ब्लिडिंग झालंय तर नेमकं काय. तर ते तसं नाहीये, तो तिथला जो पडदा आहे मागचा आर्टरीच्या मागचा, तो नॉर्मल पेक्षा लहान असल्यामुळे त्या गोष्टी झालेल्या असतात. मग त्यावर उपचार काय असतो? त्यावर काही सर्जरी वगैरे असते? त्याच्यावर एक छोटी सर्जरी असते, एकदम किरकोळ सर्जरी म्हणू शकता तुम्ही त्याला, की फ्रेन्युलोप्लास्टी म्हणतो आपण, किंवा फ्रेन्युलेक्टॉमी पण असते. म्हणजे तिथून जी रक्तवाहिनी आहे तर ती रक्तवाहिनी जर ब्लिडिंग करत असेल तर अशा वेळेस त्याला बांधणं आणि कट करून मागं घेणं. आणि फ्रेन्युलोप्लास्टीमध्ये काय असतं की त्या रक्तवाहिनीच्या शेजारची जी स्किन आहे त्याला थोडंसं रिलीज केलं जातं आणि मागं टाके घेऊन बंद केलं जातं. याच्यानंतर मग पेशंटला म्हणजे पूर्ण सुंता करायची अशा वेळेस गरज पडत नाही. ओके. पण जर वारंवार असा त्रास होत असेल तर पेशंटला आपण सुंथा किंवा सर्कमसिजन करण्याचा सल्ला देतो. ओके. दुसरा आहे सर, मधुमेहाचे पेशंट येतात, जुना मधुमेह 5-10 वर्ष झाले, त्यांना लैंगिक समस्या असतात आणि त्यांची जी त्वचा आहे पुढची त्याच्यावर असे क्रॅक्स आलेले असतात, म्हणजे उरल्यासारखे, आणि ते स्किन पण मागे जात नसते, आणि कधी कधी त्याच्यावर असं एकदम व्हाईट पॅच कलर असतो, म्हणजे घाबरून जातो. तर ते काय, म्हणजे काय कंडिशन असते की बाबा ते डायबिटीजच्या पेशंटमध्ये असं होतं? काय आहे की युजली डायबिटीसच्या पेशंटमध्ये जे लघवीच्या जागेची जी स्किन आहे ती तुम्ही जसं म्हणला की वारंवार त्याला इन्फेक्शन होऊन होऊन ते तर काय आहे की नॉर्मली पेक्षा ती जशी मागं जायला पाहिजे तशी मागं जात नाही, एकतर अर्धवट मागं जाते किंवा पूर्णच पुढे फ्यूज होते. आणि असं होऊन होऊन म्हणजे काय एक दिवसाचं काम नसतं, ते बरेच वर्ष लागतात ही कंडिशन यायला. आणि काही पेशंटमध्ये तिथं वारंवार इन्फेक्शन होऊन तिथं पांढरा असा कोड आल्यासारखं दिसतं बघा त्यांना. टिपिकल काही पेशंट म्हणतात की नॉर्मली ती जी स्किन काळी आहे ना ती एकदम टोकाची स्किन आहे ती पूर्ण पांढरी होऊन जाते. त्याला आम्ही झिरोसिस किंवा बाकीच्या कंडिशन्स आहेत सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतो आपण त्याला. पण असं घाबरण्यासारखं काय नसतं, म्हणजे त्यात काही कॅन्सर वगैरे नसतो, हे समजून घेण्याची गोष्ट आहे. हा स्किन मागं न गेल्यामुळं क्रॅक्स येणं किंवा पांढरं पडणं हे डायबिटीसच्या पेशंटमध्ये कॉमनली बॅलेनोपोस्थायटिस म्हणजेच तिथले सूज येणं. म्हणजे बॅलेनायटिस म्हणजे काय की ग्लान्स पेनिस म्हणजेच तिथला जो गोटी आहे ना तर त्याची सूज येणं, आणि पोस्थायटिस म्हणजे तिथल्या स्किनची सूज असणं, ह्या दोन्हीला मिळून आपण बॅलेनोपोस्थायटिस म्हणतो. मग कधी कधी फुगा येणं किंवा कधी कधी लघवीला त्रास होणं किंवा वारंवार लघवी जळजळ करणं असे पेशंट येऊन कंप्लेंट सांगतात, म्हणजे डायबिटीज वाले. तर यात सुंता करणं काय रोल आहे? नाही, ऑब्विसली सर, जर तिथं वारंवार इन्फेक्शन होतंय तर मात्र त्याच्यामध्ये सर्कमसिजन हाच पर्याय राहतो, त्याच्यामध्ये सुंता हाच पर्याय राहतो. फक्त एकच रिक्वायरमेंट असते की अशा वेळेस त्याची शुगर मेंटेन करायला लागते आधी पेशंटची, आणि मग आपण त्याची सुंता म्हणजे सर्कमसिजन करतो. प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होतो. ओके. दुसरं एक क्वेश्चन आहे सर की बाबा सुंता करण्याचे किती प्रकार असतात? सुंता करण्याचे 3-4 प्रकार आहेत, की जसं आपण पहिल्यांदा म्हणलं की काही धार्मिक पद्धतीने पण सुंता केली जायची, पण आता लोक थोडा अवेअरनेस वाढलेला आहे त्यामुळं लोक जरा डॉक्टरांकडनं सर्जनकडनं करून घेत आहेत. त्यामध्ये जे काय मुस्लिम पेशंट्समध्ये किंवा ज्यूजमध्ये केले जाते त्यामध्ये टाके पण नाही घेतले जात, असं आहे. दुसरा पद्धत असते की आपण जी नॉर्मली आम्ही सर्जन जी करतो, म्हणजे जी एक्स्ट्राची जी स्किन आहे पुढे आलेली
ग्लान्स पेनिसची प्रिफ्युजल स्किन, तर ते प्रिफ्यूज आपण कट करतो आणि त्याला टाके घेतो मागे जाऊन, ग्लान्सच्या मागे, म्हणजे ते सुपारी आहे त्याच्या मागच्या बाजूला जाऊन टाके घेत असतो आपण. ओके. ही दुसरी पद्धत झाली. आता तिसरी पद्धत आहे, लहान मुलांमध्ये एक डिव्हाइस यायचं आधी प्लास्टिकचं आणि त्याला दोऱ्याने बांधलं जायचं, पण आता त्याचे कॉम्प्लिकेशन रेट जास्त असल्यामुळे ती पद्धत बंद झाली नंतर, कारण की त्याचे रक्तपुरवठाच खंडित व्हायचा पुढचा, त्यामुळे बऱ्याच पेशंटमध्ये गँग्रीन किंवा इन्फेक्शन व्हायचे चान्स असायचे. आणि लेटेस्ट म्हणाल तुम्ही तर स्टेपलर, आता त्यावर स्टेपलर सुद्धा आलेलं आहे. स्टेपलर म्हणजे काय वेगळं काय करत नाही ते, पण काय असतं की बऱ्याच लोकांना असं असतं की आम्हाला एकदम कॉस्मेटिकली पण नीट करायचं आणि आम्हाला टाके पण नको, तर स्टेपलर काय करतं की ते कट पण करतं आणि जिथून कट होतं तिथून सील पण करतं. म्हणजे जसे आपण हाताने टाके घेतो तसे स्टेपलर स्वतःचे टाके घेतो. ओके, म्हणजे एका दिवसात पेशंट हा, एका दिवसात. आणि ही प्रोसिजर अशी खूप मोठी नाहीये, डे केअर प्रोसिजर आहे. काही पेशंट घाबरट असतील, ते आपण युजली 2 पद्धतीने करतो, 2-3 पद्धतीने करतो, म्हणजे जागच्या जागी भूल देऊन, ज्याला ब्लॉक मध्ये करणं म्हणतो आपण, अंडर लोकल अॅनेस्थेशिया, ती पद्धत असते. त्यामध्ये आपण डे केअर मध्ये पेशंटला सोडू शकतो. बऱ्याच पेशंट जर घाबरट असतील तर त्यांना पूर्ण भूल किंवा थोडं झोपेचं औषध, सिडेशन पण आणि ब्लॉक देऊन केलं जातं. आणि तिसरं असतं की पाठीत भूल देऊन, मग त्याला हॉस्पिटलायझेशन 2-3 दिवस जातं. आता सर, खूप वर्षानुवर्षाचा त्रास आहे, फायमोसिसचा आहे, UTI बसतोय, प्रोस्थेटिस बसलेला आहे, इन्फेक्शन होतंय, असं वर्षानुवर्षाचा त्रास होऊन असं पिनाईल मध्ये कर्करोग होण्याची किंवा गाठी होण्याची अशी काही संभावना असते का सर? कसं आहे सर की जर ती स्किन मागं जातच नाहीये तर तिथं जे म्हणजे जे म्हणतो आपण ग्लान्स पेनिस, जे काही सुपारीच्या मागचा भाग आहे, तिथं काही ग्रंथी असतात की जी स्किन पुढं मागं नेण्यासाठी त्या वंगण म्हणून काम करतात. स्किन जर पुढंच अडकून राहिली ना तर त्या ग्रंथीमध्ये स्मेग्मा नावाचा एक चिकट पदार्थ स्रवत असतो ना, तो तिथेच राहतो आणि त्याचे बारीक बारीक खडे पण बघायला भेटतात. आणि जर आपण एखाद्या पेशंटने अशीच कंडिशन कंटिन्यू ठेवली तर तिथं ते बारीक बारीक खडे स्मेग्माचे होणं, आणि काही पेशंटमध्ये म्हणजे जर आपण ऑपरेशन केलंच नाही तर पेशंटमध्ये कर्करोग होण्याची संभावना वाढते, कारण की तिथं बारीक बारीक इंजुरी होत असतात, जखमा होत असतात, ज्याचं रूपांतर कालांतरानं कर्करोगामध्ये, कॅन्सरमध्ये होऊ शकतं. तर मित्रांनो, लहान मुलं रडत असतील, लघवी करताना त्रास होत असेल, लघवीच्या जागी फुगा येत असेल, तर यात घाबरून जाण्यासारखं काही नाही. एक खूप छोटीशी आणि खूप छान प्रोसिजर आहे. सुंता, सर्कमसिजन किंवा खतना हे करून घेण्याचे फायदेच आहेत, तोटे तर नाहीच. आपण पूर्ण माहिती सरांकडनं जाणून घेतली, तर प्लीज घाबरून जाऊ नका. काही असू द्या, आपल्या मुलांना किंवा वयस्कर माणसांनी न लाजता आपल्या जवळच्या फॅमिली डॉक्टरला किंवा सर्जनला त्या गोष्टीबद्दल, त्या होणाऱ्या त्रासाबद्दल बोललं पाहिजे. आज सरांनी खूप छान माहिती दिली सुंतेबद्दल, खूप छान माहिती दिली की त्यात काय होऊ शकतं, काय करावं लागतं. त्यामुळे मी सरांचा आभारी आहे. आजचा पॉडकास्ट संपवतोय आणि पुढचा पॉडकास्ट हे आपण गुप्तरोग म्हणजे की अंडाशयाचा हार्निया किंवा गुप्तरोगाबद्दल आपण चर्चा करणार. तर प्लीज स्टे ऑन, सबस्क्राईब करा आणि पुढचा पॉडकास्ट नक्की पहा.